नमस्कार, मी प्रियांका लोहार. क्षणवार्तामध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. पुण्याच्या नारायणपेठ येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनेच्या कार्यालयावरती आज हल्ला करण्यात आला. पुण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना आज घडली. अप्पा बळवंत चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर 10 ते 15 अज्ञात लोकांनी अचानक हल्ला करून कार्यालयातील तोडफोड केली. हल्लेखोरांनी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. विशेष म्हणजे सीपीएम ऑफिसवरील हल्ल्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी नक्षलवादी आणि भारतीय जनता युवा मोर्चानं हल्ला केला होता, तरीही पोलिसांकडून कारवाई केली नव्हती. पहिल्या हल्ल्यामध्ये सुद्धा म्हणजे भाजप संबंधित लोकांनीच हल्ला केलेला होता. दुसऱ्या हल्ल्यामध्ये नक्षलवादी संबंधामध्ये लोकांनी हल्ला केला होता. त्याच्या दोन्ही हल्ल्यांच्यामध्ये काही तपास झाला नाही पुढे काय. आणि हा आता तिसरा हल्ला आहे. 10-12 गुंड येऊन दुपारी 2:30च्या सुमाराला संबंध ऑफिसची नासधूस केलेली आहे काय. आणि फार महत्त्वाचे असे जे बांधकाम कामगारांचे जे फॉर्म्स आहेत की ज्यांना त्याच्यातून 10,000 रुपये अनुदान मिळू शकत होतं, ते सगळे फॉर्म्स त्यांनी नष्ट केलेले आहेत. आणि सगळ्या ऑफिसमध्ये ऑइल फेकून देऊन ऑफिस पेटवण्याचा प्रयत्न त्यांचा असावा, परंतु खालून फार आरडाओरड झाल्यामुळं ते लोक निघून गेले. 4च लोक होते, सगळे वयस्करच मंडळी होती. जे सिनियर कॉम्रेड्स आहेत ते चार सिनियर कॉम्रेड्स इथे होते, जे 60-65च्या वरचे असे कॉम्रेड्स आहेत. दुपारी यावेळेला कोणी नसतं, कारण लेबर ऑफिस किंवा लेबर कोर्टामध्ये लोक जाणारे असतात. त्यामुळे दुपारची वर्दळ इथे कमी असते आणि वर्किंग डे असल्यामुळे कामगारी उपस्थित नव्हते. कोणाला झालं नाही, फक्त वयस्कर लोकांना धक्काबुक्की झाली एवढंच आहे. आणि पण आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर केले त्यांनी. हे तुम्ही बघताच आहेत सगळं बघा. हे जे फॉर्म्स आहेत ते फार व्हॅल्युएबल फॉर्म्स आहेत. यांची बँक अकाउंट्स काढलेले आहेत कन्स्ट्रक्शन कामगारांची. त्याच्यातून त्यांना अनुदान मिळत असतं काय. त्या अनुदानाला ते आता 28 तारीख संपलेली, म्हणजे ही आजची लास्ट डेट होती 1 तारीख 2 तारीख, त्याच्यामध्ये सगळं ते संपलेलं आहे आता. त्यामुळं त्यांची फार मोठी निराशा होणार आहे बांधकाम कामगार. काय स्वरूपाचा हल्ला झालेला आहे आपण स्वतः पाहिलेला आहे. इथे सगळीकडे इंजिन ऑइल टाकलेलं आहे. स्पष्टपणे आग लावण्याचा प्रयत्न होता. कोणी केलेलं आहे हे आम्ही का करतोय की कन्नूरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला, ते म्हणजे स्पष्ट आहे की ह्याच्यामध्ये मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शक्ती आहे. आमचा मुद्दा हा आहे की काही वर्षांपूर्वी ह्याच शक्तींनी अगदी उघडपणे आणि स्पष्टपणे आमच्या ऑफिसवर हल्ला केला होता. आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्यावेळेला पुण्याच्या पोलिसांनी त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यांना काही झाली नाही. आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की आता त्यांचंच सरकार सत्तेमध्ये आल्यामुळे आता त्यांना कोणी हात लावणार नाही. आमचा मुद्दा असा आहे की अशा पद्धतीने भ्याड हल्ले आमच्या ऑफिसवर करून किंवा आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून आम्ही काही गप्प बसणार नाही आहोत. आणि त्यांना जर का असा काही इशारा हवा असेल तर आम्ही तो देतोय. काच फोडलेली आहे. पाणी पिण्याचा एक माठ होता तो एक फोडलेला आहे. आणि चहा बनवण्याची एक मशीन आहे ती एक फोडलेली आहे. आणि त्यांच्याजवळ एक ऑइलचं कॅन टाईप होता डब्बा, त्यातलं ऑइल त्यांनी ऑफिसमध्ये अस्ताव्यस्त टाकलेलं आहे. कुणाला मारहाण केलेली नाही किंवा इतर कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. हे लोक कोण होते, कशासाठी आले होते याबद्दलचा तपास चालू आहे. असं काही त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही. ऑफिसमध्ये जे 4-5 लोक होते त्यांना आम्ही विचारपूस करत आहोत आणि खाली रोडवर पण आम्ही चौकशी करत आहोत. काही माहिती मिळताच पुढील कारवाई करण्याची आम्ही दक्षता घेतली आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
महानगरपालिका ब श्रेणीतून अ श्रेणीत आल्याने पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दर्जा अधिक उंचीवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील महानगरपालिकांचे लोकसंख्या व दरडोई उत्पन्न या निकषांवर वर्गीकरण करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अ+ या श्रेणीत आहे. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नागपूर व नाशिक महानगरपालिकांची श्रेणी बदलली आहे. पुण्याचा ब श्रेणीतून अ श्रेणीत तर पिंपरी चिंचवडचा क श्रेणीतून ब श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या व दरडोई 50,000 उत्पन्न असलेल्या महानगरपालिकांचा समावेश अ+ श्रेणीच्या महानगरपालिकेत करण्यात येतो. हा निकष पूर्ण करणारी मुंबई महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग, BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. जनवार्ताच्या प्रेक्षकांसाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत पुण्याच्या मध्यवर्ती भागातील काही गणपतींचे देखावे. चला तर मग पाहूयात या गणपतींचे देखावे. दरवर्षी सामाजिक देखाव्यावर भर देणारे शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने सामाजिक देखाव्याची परंपरा कायम ठेवून इस्कॉनचे चंद्रोदय हे 85 फुटी उंचीच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. जगातील हे सर्वात उंच मंदिर मानले जाते. तसेच मंदिरात राधाकृष्णाच्या मूर्तीचा समावेश आहे. मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. शाहू चौकातील राजर्षी शाहू चौक गणेशोत्सव मंडळाने नेहमीप्रमाणे भव्य असा देखावा करण्याची परंपरा जपली आहे. मंडळाने यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचा देखावा साकारला आहे. 55 बाय 40 फूट आकाराचा हा देखावा आहे. त्या देखाव्यात ज्ञानेश्वर, नामदेव यांच्या जीवनावर आधारित प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. देखाव्यांसह ओवी देखील लक्ष वेधून घेत आहे. दीपक जाधव, आबा पवार यांनी या देखाव्याची सजावट केली आहे. पायी तव मम चिंता, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया
देवा सरू दे माझे पण तुझ्या दर्शने उजळो जीवन गरे सारे पाने सारे गम रे गम रे गम शिवाजी चौक मित्रमंडळाने 7 वर्षांपासून LED दिव्यांचे देखावे साकारण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. पाने सारे गम ग साम ग रे ग रे सारे सारे साने साने सा प म प सा प म प सा ध प म प प म प गम रे म ग सागर मेरे सा देवा सुनो दे माझे पण तुझा दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठावरती सदैव राहो ओठावरती तुझीच रे गुणगाथा तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता. चिंचेची तालीम संघानेही यावर्षी लाइटिंगचा देखावा सादर केला आहे. तूच करता आणि करविता तू सुख करता तू दुःख हरता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी आगासुराचा वध हा देखावा सादर केला आहे. त्याचा तो अजस्त्र पसरलेला जबडा म्हणजे जणू गुहाच वाटत होती. कृष्णा तुझा अंत माझ्या हातून नक्की होणार. मथुरा नरेश माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण करणार. त्यांना मायावी आघासुरानं पाहिलं आणि त्यानं आपला जबडा उघडला. अरे बाप रे अबो अरे हे काय आहे? मोठं टेकाड दिसतंय. अरे पण मला तर हे गुहेसारखं दिसतंय. हो रे गुहाचे. चला रे चला त्या गुहेत आपण खेळायला जाऊया. चला रे चला. या गुहेत खेळायला खूप मज्जा येईल. हो चला चला जाऊया. चला 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 सगळे चला. कृष्णा वाचव. वाचव कृष्णा. मृत्यू अटळ आता हो मरणाला तयार.
अशा रीतीनं श्रीकृष्णानं मायावी अघासुराच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा वध केला. श्रीमंत जय भवानी मित्रमंडळाने नाच रे मोरा या गाण्यावर जिवंत देखावा सादर केला आहे. अशा प्रकारे जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून संपूर्ण गणेशोत्सवात मंडळांच्या मंडपाखाली जिवंत होत आहेत. नवोदितांपासून बुजुर्ग कलावंत या देखाव्यांच्या माध्यमातून गणेश सेवा करत आहेत. निसर्गाला साधच घालताय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाच रे मोरा अंगाच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा अंगाच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा धुंदला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी बीज देते टाळी, आता तुझी पाळी बीज देते टाळी. फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देत 5 दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन करण्यात आलं.
दिवस अतिशय आनंदात गेले. गणपतीच्या पहिल्या दिवशीपासून शेवटच्या आजच्या विसर्जनाच्या दिवशीपर्यंत अतिशय चांगले गेले. सर्व कुटुंबाचे जे मेंबर्स आहेत ते सर्व एकत्र आले, त्यामुळे अतिशय आनंद झाला. वेळोवेळी आम्हाला लोकांनी फोन करून वगैरे विचारले कधी बसताय वगैरे, या दृष्टिकोनातून त्यांच्या आस्था दिसून आले आम्हाला आमच्याबद्दल. आणि गणपतीरायांनी आम्हाला चांगली सद्बुद्धी द्यावं ह्याच्या पुढे हीच प्रार्थना केली दरवर्षाप्रमाणे. आणि आत्ता गणपतीचं विसर्जन केलं. की बसण्याच्या वेळेचं जे वातावरण असतं त्याच्या आदल्या दिवशीपासून जी 2 दिवसाची तयारी, म्हणजे गणपतीसाठी काय काय लागणार आहे, त्याची आरास काय असणार आहे. दरवर्षाप्रमाणे जी घाई असते ती असतेच, परंतु यावेळेला मात्र असं झालं की आमची आरास मात्र यावेळेला अतिशय लवकर पूर्ण झाली. त्याचा माझा सक्रिय काही सहभाग नसला तरी देखील माझ्या बायकोने आणि माझ्या आईने ती केली. आई 84 वर्षाची असून देखील अजून हिरिरीने त्याच्यामध्ये तिने भाग घेतलेला आहे बरं का. आणि ही आजच्या आदल्या दिवशीपासूनचीच तयारी आणि आत्तापर्यंतची तयारी, आणि हे वातावरणात निश्चितपणे बदल झाला आहे, निश्चितपणे आहे. आताच मला अतिशय विसर्जनाच्या वेळेला मला अतिशय आत्ता दुःख झालं की आता गणपतीला आपण आता परत पुढच्या वर्षी शिवाय भेटणार नाही म्हणून. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या ताज्या घडामोडींसह. नमस्कार.